उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बूथ व शाखा प्रमुखांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रात नवी योजना आणणार असल्याची घोषणा शिवसेना नेते उदय सामंत यांनी कुडाळ येथे केली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज मध्यरात्री 3 वाजता अबुधाबीसाठी एअर इंडिया एक्सप्रेसच्या पहिल्या विमानाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा श्रीगणेशा होत आहे। नाशिक महापालिकेतील 12 नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या भीतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतः मैदानात उतरून सर्व नगरसेवकांना तातडीने मातोश्रीवर पाचारण केलंय। राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणीमध्ये नर्सिंग, शिक्षणशास्त्र व विधी यांसारख्या क्षेत्रात मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक असल्याचे सीईटी सेलच्या आकडेवारीतून उघड झालंय। राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांमध्ये प्रशस्त ॲप 2.0 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत। जेजुरीचा मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दौंडज खिंडीतील न्याहारीनंतर आद्य रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या पावन नगरी वाल्ह्याकडे मार्गस्थ झालाय। अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात 5 दिवसांच्या धडक मोहिमेत 38 लाख रुपयांचा संशयास्पद दूध साठा जप्त करून नष्ट केलाय व संबंधित डेअरीला बंदचे आदेश दिले आहेत। महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा असल्याचा खोटा दावा करून अफवा पसरवल्याबद्दल सावंतवाडीत ग्राहक संघटना पदाधिकारी आणि YouTube चॅनलच्या संपादिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अजित पवारांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच ज्येष्ठ नेत्यांनी आक्षेप घेत कायदेशीर नोटीस बजावली आहे। मोशी कचरा डेपो येथील भीषण इमारत दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून दोषी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।